वर्षामधील 365 दिवस आपण ज्या गोष्टीची वाट पाहतो ती गोष्ट म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन. तर सर्वात आधी भाऊंना मानाचं जय शिवराय आणि गणपती बाप्पा मोरया. मग काय आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार. सर्वात आधी तुम्ही आपल्या मंडळाचं डेकोरेशन बघून घ्या. कसं आहे मग आपल्या मंडळातलं डेकोरेशन. तेवढंच नाही का बॅनरवाला आला होता म्हणजेच की आपला विवेक आला होता. तो कशासाठी आला होता आपल्याला आपल्या मंडळाचं नावाचं बॅनर लावायचं होतं म्हणून लगेचच आपल्या मंडळाच्या पुढे आपल्या महाकालेश्वर गणेश मित्र मंडळाचं बॅनर लावून टाकलं. थोडे आपल्या मंडपाची सिनेमॅटिक शूटिंग काढून घेतली. तेवढंच म्हटलं आपल्या सेल्फी स्टिकनी कशी व्हिडिओ होते ते तर बघून एकच नंबर व्हिडिओ होते आणि डेकोरेशन ते मस्तपैकी आपलं पुरं एकदम झालं होतं. आता राहिलं होतं फक्त आपल्या गणपती बाप्पाला आणायचं. काय आपली गाडी पण आली होती आदवेतनी तिथं मस्तपैकी पट्टा पण लावलं होतं डोक्याला. सर्वात आधी मेन गोष्ट आणायला गेले होते पोरं म्हणजेच की गुलाल. पोरं तेवढ्यात गाडीमध्ये बसले तेवढ्यात बापूदान डायरेक्ट गुलाल आणि फेकणं चालू केलं ना. मी मस्तपैकी ब्लॉग साठी व्हिडिओ काढतोय तेवढं तर मग अंगावर बी फेकून काही विषय नाही म्हटलं मस्तपैकी मग आपल्या मित्रांसोबत पण व्हिडिओ काढून घेतली. धिंगा मस्ती घरात डायरेक्ट आलो मग आपल्या गणपती बाप्पाला घ्यायला. मग निघालो आपण तिथं जिथं आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली होती आणि आपण आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला गेलो आणि तिथे एक विषय होऊन गेला. ती त्यांनी दिलेली आपल्याला एक पावती. ती पावती आपण घरीच विसरून आलो. श्रेयसच्या मोबाईल मध्ये त्या पावतीचा फोटो होता. त्यांना दाखवून डायरेक्ट गेलो आपण आपल्या गणपती बाप्पाला आणायला. कपडा पण लावून घेतला आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला. गाडीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची कशी ती चिंता पडली होती कारण मूर्ती खूप जड होती. दिली ठेवून आपल्या गाडीमध्ये मूर्ती आणि सगळ्या पोरांना दिलं मागं बसून आणि निघालो मोठ्या मोठ्या घोषणा दे डायरेक्ट आपल्या गणपती बाप्पाच्या मंडळात जाण्यासाठी. असं जोरदार घोषणा ते डायरेक्ट आला आपल्या मंडपामध्ये. रात्रीच टाइमला तर एकदम भारी डेकोरेशन त्यांनी दिसत आणि लगेचच वहिनी पण आल्या होत्या रांगोळी तीन काढायला. फायनली मित्रांनो आला आपला लाडका आपल्या मंडळामध्ये. लगेचच टेबल वरती आपल्या गणपती बाप्पाला विराजमान करून दिले. आरतीसाठी पण खूप भाविक भक्तांची गर्दी झाली होती. लगेचच आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या हाताने गणपती बाप्पाची आरती करून घेतली. मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पाच्या आगमनाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि हा ब्लॉग जे नवीन जण बघत आहात त्यांनी आपल्या आयडीला लवकर फॉलो करून घ्या.